नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण टिफिनसाठी दोडक्याची भाजी करणार आहोत. चण्याची डाळ घालून सुकी भाजी करणार आहोत. तर यासाठी मी इथे 1/2 किलो दोडके घेतलेले आहेत. याला शिराळा असं देखील म्हटलं. तर याच्या सर्व शिरा मी काढून घेतलेल्या आहे. याचीसुद्धा चटणी करता येते. तर आता टिफिनसाठी करतो आहोत म्हणून याच्या छान बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या वाफेवर सुद्धा अगदी लवकर शिजल्या पाहिजे अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेणार आहे। तर सर्व दोडक्याच्या मी अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या आहे। चण्याची डाळ 1 तासापूर्वी पाण्यात भिजत घातली होती। वेळ नसेल तर गरम पाण्यात सुद्धा 15 ते 20 मिनिट पुरेशी होतात। खलबत्त्यामध्ये लसूण पाकळा आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे। आता 2 चमचे तेल कढईत गरम व्हायला ठेवलं होतं। यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे, प्रत्येकी 1/2 चमचा। कढीपत्त्याची पाने घालायचे। तयार केलेला हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घातलेला आहे। बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, जेणेकरून त्याला पाणी सुटतं आणि छान मऊ कांदा आणि टोमॅटो होतो। त्यातच 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा धण्याची पावडर। छान हे परतून झालं। मसाले शिजले की यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे। साधारण 2 मोठे चमचे चण्याची डाळ मी इथे घातलेली आहे। आता चण्याची डाळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये आपण तयार केलेल्या दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवून आपल्याला हे व्यवस्थित ह्या दोडक्याच्या फोडी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायच्या आहेत। गरम मसाला घातलेला आहे मी इथे अर्धा चमचा। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण मीठ अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं, तर त्या अंदाजानुसार आपण आणखी थोडंसं मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकजीव केलं की आता यावर झाकण ठेवून आपल्याला वाफेवर ही भाजी शिजवायची आहे। आपण यात अजिबात पाणी घालणार नाही आहोत किंवा दोडक्याला पाणी सुटतं। साधारण 6 ते 7 मिनिटांनंतर आपण पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे। तर मग ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।